नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललोय सोबत जिने 10वी देऊन आता बाहेर पडले. तोंड बघ तिचं. पप्पा आणि बघूया. हॅलो तिकीट काढतात पण आज आम्ही तिकीट काढलं पण आम्हाला टीसी काकाने विचारलंच नाही. जेव्हा आम्ही तिकीट काढत नाही तेव्हा आम्हाला टीसी काका विचारतात ना बाबा. फायनली आम्ही पोचलो लालबाग, आणि ते पण लालबाग मसालेवाले यांच्याकडे. सध्या आमची लिस्ट तर बनवली जाते. इथे प्रॉपर मेंटेन असतं एक पुस्तक, त्याच्यात सगळे मसाले असतात आणि त्याच्या हिशोबाने क्वांटिटी ठरते. तर आता आमची क्वांटिटी झाली ऑलमोस्ट. बघूया पुढे. आमच्या मसाल्याच्या टेस्टच्या हिशोबाने सगळं साहित्य आता लिहून झालंय. म्हणजे मिरचीची क्वांटिटी, गरम मसाल्यांची क्वांटिटी, आणि आता त्या हिशोबाने गरम मसाले पॅक होत आहे. आणि इथे बघाल तर सगळेच व्हरायटी आहे गरम मसाल्याची, म्हणजे खजिनाच आहे अगदी. जे पाहिजे ना, जसे पाहिजे तुम्हाला तुमच्या हिशोबाने मसाला बनवून देते. तर गरम मसाला त्याच हिशोबाने ऍड होतो, म्हणजे बाहेरून तुम्हाला मसाला टाकायची गरज नाही. गरम मसाला आणि हा आमचा पूर्ण गरम मसाला एका पिशवीत पॅक झालेला आहे. आणि आता आम्ही जाऊ मिरची बघायला. मिरचीची पण खूपच व्हरायटी आहे, सगळे आहेत. मला तर नावाने मिरची मिळतात, काश्मीरी, संकासुरी अशा असतात, त्या सगळ्या आहेत इथे. आणि देठं मोडलेली आहेत बियांची, मिरच्यांची. आता आम्हाला 8 किलो पाहिजे, तर 8 किलोच्या हिशोबाने मिरच्या 3 मिरच्या आमची, बेडगी, संकासुरी आणि काश्मीरी. तर आम्हाला तिखट नाही लागत, पण जेवणाला कलर लागतो असं मम्मीचं म्हणणं आमच्या. त्यामुळे 3 मिरच्यांचं मिक्सचर आहे याच्यात. झालं आहे आणि गरम मसाले. आता नेक्स्ट बघूया पुढे काय करायचं. एका कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं. आता आम्ही आलो आहोत मिरच्या भाजण्यासाठी. म्हणजे त्या थोड्याशा फ्राय करायला लागतात तेलामध्ये, आणि हे त्यांचंच आहे, तर एक्सटर्नल पर्सनलची गरज नाही यासाठी. ते लोक आधी गरम मसाला टाकलेला भाजण्यासाठी. मस्त आहे, फॅसिलिटी चांगली आहे, इन हाऊस सगळं तुम्हाला भेटेल एकाच ठिकाणी. आता मिरच्या आमच्या गेल्या थोड्या थोड्या करून पूर्ण भाजणार त्या. मस्त 15 मिनिटं मिरच्या भाजून झाल्या. आता काढून एका कंटेनर मध्ये ठेवते आणि थोडा वेळ सुकायला उन्हामध्ये ठेवणार ते, कारण नंबर खूपच आहे ते, त्यामुळे. आणि मग आता आमचा नंबर किती लागतोय बघू. गर्दी खूप आहे, म्हणजे प्रचंड गर्दी, आणि इथे ऊन आहे ना इतकं, उभं राहिलं तरी वाफा मारते गर्दीच्या. चला बघू पुढे. ते बघा, तिला फिरायला म्हणून आणली आम्ही, आणि ते आता बसवून ठेवले. आमचा मसाला कुटतोय. लालबाग मसाला बनवते. गरमी आता खूप गर्दी झाली. जेवण खाऊन आली माणसं. मम्मी आमची, मम्मीला आम्ही जेवण नाही. ते पण बिना मसाला, तेरगा मसाला गमतोय म्हणून. आईस्क्रीम खाण्याबद्दल होती, गरमी आहे बघा. त्या गरमीत आम्ही बसलोय. बिग बॉस चाललंय. बिग बॉस, किधर भी जाओ बिग बॉस. ही बघा आमच्या मिरच्यांची लाईनीत उभ्या आहेत सगळ्या. आता हळूहळू पुढे जातील. आणि हे आहे ते शॉप जिथे आम्ही मसाला तयार करायला आले आहोत, लालबाग मसाले.
आम्हाला आम्ही बाथा मारत बसले. आमची लाईन हळूहळू पुढे जाते. मम्मीची आमची ते पण कॉल चालू आहे. मसाला तुटायला आले तर वातावरणाला देत समजत कुठून थोडं बाजूने फुटायला लागलं. शिकून घेऊ आपण मशीन आणलं शिकायला चालली तशी. बसून बसून कंटाळा आला म्हणून जरा राऊंड मारायला आलो. तर इकडे अगदी लाईन लागणे मिरची कुटण्याची, म्हणजे जवळजवळ रस्त्याच्या चारही साईडला. आणि हे बघा इथे खूप सारे मिरची कुटण्याचे दुकानं आहेत. चव्हाण ब्रदर्स आहेत आणि अजून खूप लोक आहेत. पण आम्ही तिथूनच करतो त्यामुळे आम्ही तिथे गेलो. फायनली 2.5 ते 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या मिरचीचा नंबर लागला आहे कुटण्यासाठी. आणि आता तिला मशीनमध्ये टाकले आणि ते बघू शकता तिथे जसं आपण उकळीत कुटतो ना ती वाली सिस्टीम आहे, मशीन सिस्टीम आहे. पण पीठ काढण्याची ती मशीन नाही आहे, ही वेगळी आहे. आणि हळूहळू त्याचा मसाला लगेच कन्वर्ट व्हायला लागला. स्पीड खूप छान आहे, फॅसिलिटी खूप छान आहे. तुम्हाला सगळं अगदी नीट भेटेल. पहिल्यांदा आम्हाला मसाल्याचं काहीच माहीत नसेल ना तरी सुद्धा ते इथे येऊन मसाला बनवू शकतो. तर त्याची सर्विस खूप छान आहे तशी. बघूया आता हळूहळू मसाला आमचा बनतोय. फायनली झाला आहे मसाला. आता चाळून ते पिशवीत भरतील आणि अगदी वेस्टेज सुद्धा देतात ते आपल्याला सोबत. बघू आता हळूहळू चाळून येतो. 20 मिनटं तरी लागली. फायनली मसाला बनला 8 किलो आणि वजन केल्याशिवाय पैसे घेत नाहीत ते. पिशवीत भरू चलो. आता लालबागला येणार आणि राजाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. तुम्ही पण घ्या. आणि आता आम्ही निघालोय गल्लीतूनच. मम्मीला आला व्हिडिओ कॉल रस्त्यातच. चला पप्पा आमचे ओझे घेणार आहेत. हळूहळू चाललंय गल्लीतून. हा आणि आता आमचं झालं स्टेशनला पोचलोय. जास्त मागून मी व्हिडिओ केली नाही कारण आवाज रेकॉर्ड नव्हता होत. सो तुम्हाला सुद्धा मसाला बनवायचा असेल तर नक्कीच लालबाग मसालेवाल्यांकडे या. आणि भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.